याला तर शेतात बाजरी झाला, बाजरीतलं गवत झालंय. आम्हीच्या वावरात बी ज्यादा गवत झालं का बारीक बारीक कोळपा आणू म्हणलं, पण ते कोळपा आणणार अण्णा म्हणते 2-3 रोज थांब म्हणते, पंचमी झाल्यावर आणू म्हणते. चालेल मग काय आहे हा पाणी घे तिकडच. हा चप्पल चला जे निंदले ती मस्त दिसू राहिली आता. अरे हे राहिले एवढं निंदाच. हा अजून कुठं राहिलं? इथं एक राहिलं, इथं बी राहिले. अरे का हाच काम घेतलं मग कॅना कॅना लय होता. तिथे उचलला तरीच कॅना का आता निकट बाकी का लय मोठं बाकी बाबी भक्कम. कायच काट्याचं गवत आहे बाबी अडवणी. ताण लागली का लय वावरत आले बरोबर. जेवण करून मामी म्हणे पाऊस चालू आहे यावर का हा हा मग खत टाकू राहिले लोक. भगवान की जय. करा सुरुवात. नमस्कार सर्वांना, हर्ष मम्मी ह्या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर आम्ही ना आता बाजरी खुरपितोय, चौथा दिवस असून कधी. तर काल आम्ही औरंगाबादला गेलो होतो, काम होतं काही कामानिमित्त. तर चला मग आता बाजरी नेंदून घ्यायची. इतकं भयंकर गवत झालेलं आहे ना बाजरीमध्ये. आणि हर्षचे पप्पा आहे ना बसलेत खुरपायला. तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा लगे बसलेच खुरपायला. युनिफॉर्म घालायची गरज नाही, ऑलरेडी युनिफॉर्म आहे त्यांना शेतातला. बसले म्हणलं खुरपायला. आम्हाला गरज आहे ना, हाताला लय येते. लय मोठा पट्टा घेता तुम्ही आल्याने, थोडं थोडं घेतलं पटकन होत आहे. हे बघा शेतात मस्त सगळीकडून लोक आहे आज आजूबाजूला. इकडून कथा टाकते काही बाया. चला मग आता नंतर बोलते आहे की नाही. चला आता अगोदर ना काम करून घेतो दुपारपर्यंत, मग दुपारी भेटूया जेवणाच्या वेळेस. आज आले मी शेतात. हे बघा आज गाय आणि वासरू जवळच आहे. आता वाजले संध्याकाळची 6 आणि आता चालली घरी. आणि माझी मम्मी पण आली, ती खूप मस्त मदत केली बरं माझ्या मम्मीनं. आणि वातावरण ना ढगाळ झालेलं आहे. म्हटलं त्या दिवशी करा ना भरपूर असं मोठं झालं होतं. चला जाऊ घरी. घरी गेल्यानंतर बोलू. बघा असं वातावरण झालेलं आहे, एकदम असं खराब वातावरण झालेलं आहे. आबळ आलेलं आहे म्हणून म्हटलं चला आता घरी. आणि उद्या तिकडे बाजार झाल्याच्या नंतर इकडं मम्मीच्या बाजरीचं. तर हे बघा एवढं काही गवत नाही आहे मम्मीच्या बाजरीमध्ये. आणि असं वातावरण आमच्या नाही ना तिकडं गाई चारत आहे बघा. भारी वाटतंय ना आता. आणि ढग बघा किती छान आणि मस्त. आणि इकडून भरपूर असा हाय नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहे 7:30 आणि माझ्या हर्षने ना मस्त अशी मालिश करून दिलेली. एवढं भारी वाटत आहे ना. आणि ती आता म्हणते मला कॅमेऱ्यात घेऊ नको, पटकन बाजूला झालेली हर्षदा. आणि एवढं भारी वाटते ना मस्त. इतकं थकून आलेली मी, दिवसभर बाजरी खुरपली आणि हर्षने मस्त अशी छान मालिश करून दिलेली आहे. मग तेल पण लावून दिलेलं आहे बघा. तर माझ्या हर्षना खूप हुशार आहे. आणि दीदी ना प्रॅक्टिस करत तिनं गाणं घेतलेले शाळेमध्ये आहे की दीदी. तर आता 15 ऑगस्ट निमित्त तिनं मस्त छान असे गाणं घेतलेले. तर चला माझ्या हर्ष मालिश करत होती पण ती बाजूला गेली, कारण की मी घेतलाय कॅमेरा समोर म्हणून. चला मग थोड्या वेळाने भेटते. दीदी आज काय आपल्याला जेवणाला? पोहे नाही तर पास्ता.
तुला भाकर पोळं खायची जेवण करायचं नाही तर चला आता दीदी मस्त पास्ता करणार आहे पास्ता करेन. आणि मस्त आता हर्षूला पास्ता आवडत नाही, मी तरी थोडाफार खाते, हर्षू पप्पा खातेत पण हर्षू काही खात नाही, मी चौघे पप्पाला खातो. आवडतं ना मग मी करते तर पप्पाला नाही आवडत असं पण मी असं काय नसतंय, तू केलं म्हणूनच नाही. मी कोण- मम्मी पप्पा खा का तिथं आजचं खाते का असं आवडतं. मी करतच नाही ते पास्ता आवडत नाही मला. नूडल्स गिडल्स आता मी पहिले करत नूडल्स पण आता नाही करत. ते तर चला मस्त हर्षूनं मालिश केली एवढं भारी वाटतंय ना, एकदम मस्त फ्रेश वाटतंय. तर भेटू नंतर. झालं केलं ना मस्त दीदीने बनवलं आहे असतं जाते ना एवढं मस्त दीदीनं